प्रदेश सचिव संतोष केणे यांनी माजी आमदार संजय दत्त यांच्यावर डायनासोर असल्याची टीका केली। यावर काँग्रेस नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव यांनी स्पष्ट केलं की हे नगरसेवक 2 वर्षांपूर्वीच मनाने भाजपमध्ये होते। आता गेले तरी काही फरक नाही। येणाऱ्या काळात काँग्रेसच महापालिकेत किंगमेकरची भूमिका निभावेल। भाजपवर टीका करताना आढाव म्हणाले, 2014ला भाजपकडे संख्याबळ नव्हतं, शिवसेनेच्या आधारानेच सत्ता मिळाली। आज ते महापौर आमचा बसेल असं म्हणतात, पण आम्ही आव्हान देतो, बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा, जनता त्यांना जागा दाखवेल। दरम्यान जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी संजय दत्त यांचं समर्थन करताना सांगितलं, संजय दत्त हे गेल्या 45 वर्षांपासून पक्षाशी निष्ठावंत आहेत। त्यांनी पक्षासाठी आमदारकीचाही त्याग केला। उलट संतोष केणे पक्षासाठी काहीच योगदान देत नाहीत। त्यांच्या वक्तव्यावर कारवाईसाठी कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल। या घडामोडींमुळे कल्याण डोंबिवली काँग्रेसमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे काल 3 नगरसेवक गेले होते, हा कालचा दिवस हा आपल्यासाठी ऑथेंटिक आहे, पण ते 1.5-2 वर्षापूर्वीच गेलेले होते। नंबर 1। नंबर 2, आता गणेश नाईकांनी काय स्टेटमेंट द्यावी तो त्यांचा अधिकार आहे। गणेश नाईकांनी काय स्टेटमेंट द्यावं त्यांचा अधिकार आहे। माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे, ते गेल्याने काँग्रेस पक्षाला कुठलाही नुकसान होणार नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये काँग्रेस पक्ष हा किंग मेकर असेल, या आपल्या माध्यमातून मी सांगतो। जसं तुम्ही प्रश्न उपस्थित केला की ते गेलं म्हणजे आज ते आपल्याकडे शरीराने होते, मनाने कधीच नव्हते। आणि काल ह्या बाबतीची पूर्ण माहिती, आता जिल्हा अध्यक्षांची तब्येत बरी नाही आहे, पण त्यांनी काल रितसर एका वाहिनीला चॅनलला त्यांनी बाईट दिलेली आहे। बाकी तुम्ही जर विचारल्यापासून त्यांचा म्हणजे पक्षाला काही नुकसान होणार नाही काय नाही साहेब, बघा काल तुम्ही बघितलं असेल, त्या तिघांच्या अतिरिक्त चौथा एक ती लेडीज होती कोणतरी, पण कार्यकर्त्यांचा असा लवाजवा काय ते दिसलेला नाही। जसं आपण पक्ष प्रवेश बघतो तसा तो दिसलेला नाहीये। आणि जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे कल्याण डोंबिवली त्यांचे लागून वाढ होते, त्यांचे ते बोलतात की प्रेशर आहे आमच्यावरती। ते खाजगीत पण आम्हाला बोलले की आम्ही मनापासून गेलेलो नाहीये, पण एकदा ते गेले, पट्टा घातला, ते आता भाजपवासी झाले, त्यांना त्यांचा लक लाभ। पण काँग्रेस पक्षाने त्यांना आजपर्यंत 3-3 वेळा नगरसेवक दिलं, मोठमोठी पदं भूषवली त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल। आणि आता काँग्रेस पक्षाच्या न राहण्याचं त्यांचं आम्हाला म्हणजे त्याच्याचे आम्हाला काही नुकसान होणार नाहीये याची आम्हाला जिल्हाधिकारी काल बोलले त्या विषयावरती। कारण आता भाजप बोलते की फक्त भाजपचा तिकडे महापौर बसणार। बघा, एक लक्षात घ्या, 2014 साली बीजेपीतला तुम्हाला बघितलं असेल त्यांचं संख्याबळ काय होतं महापालिकेमध्ये, 4 बीजेपी, बाकी शिवसेनेच्या मांडीवर बसून ते सत्तेमध्ये यायचे। येणारा काळ ठरवेल ज्या पद्धतीने इलेक्शन निवडणूक आयोग जी धांदलीबाजी करतोय, आणि त्याचा आम्ही त्या दिवशी तीव्र निषेध केला मोर्चाच्या माध्यमातून। आमची प्रामाणिक इच्छा आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवावी। यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे ना, यांचा महापौर बसणार आहे। आमची चॅलेंज आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवा, जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल। आरोप करणं आणि प्रत्यक्ष कृती हे आपण बघितलं असाल। आदरणीय संजय दत्त साहेबांचा पक्षासाठी असलेला त्याग, गेले 40 ते 45 वर्ष ती व्यक्ती निष्ठावंत काँग्रेसमध्ये, जे संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पाळतायत। आपण बघितलं असाल, मागच्या वेळेला स्वतःच्या आमदारकीचा त्याग त्यांनी केला, पण पक्षाने जो आदेश दिला त्यांनी आमदारकी सोडली, आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले, म्हणजे त्यागाची भूमिका त्यांची नेहमी असते। बोलणं लोकांना खूप सोपं वाटतं असतं। आज 2-2 महिने 1-1 महिने ती व्यक्ती घरी नसते, मुलं कुटुंब सोडून पक्षाच्या संघटनेसाठी हा संपूर्ण भारतभर जी संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पार पाडतायत। त्यामुळे ज्यांनी बोलणाऱ्यांनी सूर्याच्या बरोबर किती काय तुलना करावी हे आम्हाला त्या माणसाची आमच्या क्यू येते। एखाद्याला गोष्ट कमी पडली, एखादी गोष्ट कमी पडली, आयुष्यभर सगळं आहे। आज संतोष केण्यांना तुम्हाला कल्पना आहे, त्यांना आमदारकी दिलेली होती, आमदारकीमध्ये त्यांची डिपॉझिट जप्त झालेली। ते नगरसेवक फक्त एकदाच होते, नंतर कधी नगरसेवक झाले। त्यांच्या दोन्ही मुलांना तिकीट महापालिकेचे तिकीट दिलेले, ते प्रदेशचे सचिव, मुलगा दोन्ही वरती, जसे म्हणतात ना हम दो और हमारे दो, अशा प्रकारची त्यांची एक फॅमिली, वैयक्तिक फॅमिली
त्यांच्याबरोबर कधी कार्यकर्ते कधी दिसले नाही. त्यांनी सांगावं काय टिटवाळा, मोना, वडाळी, वडोली, गालेगाव हे जो गावे हे परिसर इकडचा जो आहे सगळं इथे कधी त्यांनी व्हिजिट दिली आणि कुठला कार्यक्रम केला. मी त्यांना सवाल विचारतो की आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना तर 4 बोट आपल्याकडे असतात. पक्षाच्या वतीने काय कारवाई होणार? पक्षाच्या वतीने निश्चित आम्ही पक्ष संघटनेच्या आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय आमचे सकपाळ साहेब यांच्याकडे या संदर्भात निश्चितच तक्रार देणार. परंतु आज लगेच ताबडतोब खुलासा व्हावा या संदर्भात की आमच्या आदरणीय नेत्याच्यावरती जो आरोप लोटलेला आहे तो आरोप आम्ही तशी सर्वप्रथम तुम्हाला आम्ही खोडून टाकतोय. कारण की हा एका जागेवरती राहणारा हा पण नाही आहे. कारण की तुम्ही बघितलं असाल मागच्या वेळेला कोणाकोणाला भेटले, खासदारांचा पहिले सत्कार करणारा तोच आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत. हे तुम्ही फोटो पण बघितलेला दाखवलेला आहे तुम्हाला की याच्यामध्ये त्यांची सगळ्या गोष्टी भूमिका कशा टाईपच्या आहेत, कुठे आहेत, काय आहेत. म्हणजे आपल्या ज्या ठेवायच्या झाकून आणि दुसऱ्याचा पायचं वाकून अशा प्रकारची आम्हाला त्यांच्याबद्दल कीव येते. खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्याबद्दल जास्त बोलायची पण गरज नाही, परंतु आमच्या नेत्यावरती बोलला आम्ही ते सहन करणार नाही. कल्पना नसेल त्यांनी पहिले स्वतःचं काँग्रेस कार्यालय जे डोंबिवलीला जे आपलं काँग्रेसचं कार्यालय होतं याच्यामध्ये जे भ्रष्टाचार केलाय, याच्यामध्ये जे बिल्डरच्या बरोबर सन्नमत केलंय त्याचं पहिले त्यांनी उत्तर द्यावं. मी आज चॅलेंज देतो तुम्हाला पत्रकारांच्या समोर. कल्याण जिल्हा कार्यालयाची जागा तशीच्या तशी तिथे आहे आणि या 5-6 दिवसात तिथे कंपाऊंड पण टाकलं जाईल त्या जागेला आणि थोड्याच दिवसात आम्ही ते तशी निश्चित आमचं काँग्रेसचं भवन करू. आणि ही काँग्रेस जरी कोण गेले असतील इकडे तिकडे, आम्ही काँग्रेस सगळे शिवाजी महाराजांनी 12 बोलतात ना पगडीच्या सगळ्यांना एकत्र घेऊन, तरुणांना घेऊन जी एक करून स्वराज्य निर्माण केलं, असं आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये युवकांची फौज तयार करून निश्चित कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसमय सगळीकडे वातावरण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण नको व्हायला म्हणून आम्ही या ठिकाणी पत्रकार घेतले. पक्षामध्ये कारवाई करण्याचं आम्ही आता प्रदेशला कळवणार. ही कालच झालेली आहे बरोबर आहे. आज लगेच आम्ही तात्पर सगळे तर तुम्हालाच आता तुम्ही बाहेरनं आलेला आहात, तुम्ही पण भाजपमधनं पक्षातनं इकडे आले, जिल्हाध्यक्ष करण्यासाठी नेण्यात आलेला असं चर्चा आहे आणि त्यामुळे हा वाद त्याच्यामुळे निर्माण झाला असं सांगितलं. मी पूर्ण ऐकते माझं पूर्ण खानदान माझे आणि मी काँग्रेसचाच होतो. मी जेव्हा आलो जर मी भाजपचा असतो जर सत्तेला चटाळून जातात मी सत्तेला लाथ मारून निष्ठेसाठी काँग्रेसमध्ये. मी ठाणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख होतो, मी महामंत्री होतो, परंतु मला ते तत्व पडले नाही. तत्व आमच्या त्या याच्यात पटणार पण नाही. ते तत्व पडलो परंतु मी आदरणीय राहुल गांधी किंवा कोणाच्यावरती किंवा इतर कधीही टिप्पणी केली नाही.